गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक. तसे 7:30 वाजलेत आणि आजचा काय असा स्पेशल प्लॅन नाही आहे. तर मग म्हटलं चला आज आपण आपला स्वतःचा व्लॉग बनवूया दिवसभराचा. स्पेशल काही नाही आहे तसं. स्पेशल तर मग उद्या आहे वीकेंड राईड. तर म्हटलं चला आज आपण आपला व्लॉग बनवूया. आज आपल्याकडे गोप्रो नाही आहे खरं तर गाडीवरती जाताना शूट नाही होणार, कारण आपली लॅब आहेच तशी 1 किलोमीटर. तर ठीक आहे, जाऊया आता लॅबला, पण त्याच्या अगोदर फ्रेश होतो. तर भेटू. दुखतोय. तर चला, आलोच मी फ्रेश होऊन. तुम्ही नसताना झाला तर तुम्ही पण फ्रेश होऊन घ्या. आता सकाळचे 7:30 वाजून गेलेत आणि लवकर उठत चला. सूर्यप्रकाश घेत जा सकाळी सकाळी, नाहीतर विटॅमिन डी कमी होतो. तर नेहमीप्रमाणे मी 11ला झोपत असतो रात्री. तर रात्री थोडं 1 तास लेट झालं, 12ला झोपलो. कारण एक नवीन पिक्चर आला होता नेटफ्लिक्सवर, सगळ्यांनी बघ, ड्रॅगन. सही आहे, काही विषय नाही आहे. मे बी तुम्हाला थोडासा खटखट आवाज येत असेल, कारण बाहेर थोडंसं काम चालू आहे. हा तर नेटफ्लिक्सवर म्हटलं नवीन मूवी आला होता ड्रॅगन. तर खरंच सगळ्यांनी बघा, खूप छान मूवी आहे. असे थ्रिलर आहेत ना त्याच्यामध्ये की हँग होतं माणूस. असं वाटत होतं रात्री ड्रॅगन बघताना की हा माझ्यावर तो पिक्चर लिहिला आहे, असं फील येत होता पूर्णपणे सगळा. हाय कशी दिसते. का माणूस रोज प्रेमात नाही पडणार बरं हिच्या. हे नवीन इंडिकेटर बसवलेत मी, कारण पहिले खूपच घाण दिसत होते. तर पोचलो आता लॅबमध्ये. तर 8:30 वाजलेत. चला आता काही कॉल्स असतील ते कॉल्स घेतो, आणि कॉल्स म्हणजे व्हिजिट. मध्ये मध्ये सांगतच राहील तुम्हाला काय असतं डेलीमध्ये माझ्या. असं काही स्पेशल काही नसतं, आता इथेच असतं. काही कॉल्स असतील तर जायचं, टेस्ट लावायच्या, देन डायरेक्ट आता मी इथे 1 किंवा 2 वाजेपर्यंत असेल. 1 पर्यंत पेशंट आवरून घ्यायचं. आपण 1ला जर संपले तर 1ला घरी जेवायला जायचं, किंवा 2ला संपले तर 2ला जायचं. या 1 किंवा 2च्या दरम्यान मी जेवायला जातो. तर मग काही स्पेशल असेल तर तुम्हाला कळवेनच तसं दिवसभरामध्ये. याला नाश्ता भाऊ. पैसे नाही आहेत माझ्याकडे, गरीब आहे मी. ऑनलाईन बंद झालं आहे आज. काय विषय नाही, ये पैसे दे. लास्ट 2 पार्ट्याच्या मी दिलेले आहेत मित्रा. 9:30 वाजले. मस्तमध्ये नाश्ता करून आलो. तर नाश्ता माझा 8 वाजताच असतो. आज सगळं लेटच होत चाललं आहे, तर मी घरी काही नाश्ता नाही केला. इथं आल्याच्या नंतर मग शुभमचा फोन आला की येतो का नाश्त्याला. मग भूक तर लागलेलीच होती, तर चला म्हटलं येऊ नाश्ता करून. चल शरे, अय शरा भाई उठना. अरे एवढा लाडाला आलाय का. उठू का काका. काका उठू का याला. नको अरे हा कोणता व्यायाम आहे त्याचा. झाला वाटतं आमच्या भाऊचा योगा करून. उठ उठ शरे. अय शराबाई, लय पाठ दुखते का. होय रे, खूप पाठ दुखते तुझी.
चल रे लॅब मध्ये बस. हा लॅब मध्ये तुला पैसे भेटतात आम्हाला. अरे हे सगळं पैसाच आहे मित्रा. सोन्यासारखी फुलं आहे ते. अजून काय पाहिजे तुझ्या आयुष्यात? अरे मित्र तू पैशातच बसलाय. काही विषय आहे का? हा हे तू काय करतोय? आपल्या गाडीला फुकट अरे कितीला देणार तू? सुकाला स्वस्त मिळतात माहिती आहे का तुझ्या? क्वालिटी दाखव ना मग क्वालिटी काय. मित्रा मी हे सगळं ऑन कॅमेरा रेकॉर्ड करतोय. तू मला म्हणाला होतास की 2000 रुपये राहिलेले तुला शूज घेऊन देतो म्हणून. तर आज घेऊन द्यावं लागेल कारण मला उद्या बाहेर जायचंय. सो आज तर नाही म्हणू नको. उद्या जायचं ना म्हणजे मग आजच घेऊन द्यावं लागेल ना. कसं शक्य आहे मग? पैसे कोण देणार मग? हा वीज. खूपच घाण झाली ना गाडी आज. जावं लागेल. काही कळत नाही रे. टायरवर जास्त माती बसते अशी धूळ. काय करायला पाहिजे? हा सध्या आपल्या बेबीची वॉशिंग चालू आहे. मस्त मध्ये तिला गार पाण्यानं धुवून काढतो बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला चेन वगैरे स्प्रे करायचं तर ते घरी जाऊनच करणार आहे कारण मी सगळं घरी विकत घेतलेलं आहे ते. कसं काय रंगते गाडीची शो? हाय हाय पार पांढरी करून टाकली माझी गाडी. काही नाही आत्ताच बाईक वॉश केली. आता घरी जाऊन आपण तिला चेन लूप करूया आणि देन त्याच्यानंतर शूज घ्यायचे होते. मी तिथे जाऊन डायरेक्ट शूज घेतले. व्हिडिओ नाही काढला कारण आता घरी जाऊन तुम्हाला दाखवतो कोणते शूज आहेत ते. तर घरी चाललो आहे म्हणजे. तर आता काही नाही घरी जाऊन मस्त एकदा गाडीची चेन लूप करायची आणि आजच रात्रीच मी कॅमेऱ्याने ते सेट करून ठेवतो म्हणजे सकाळी आपलं उठून डायरेक्ट राईडला सुरुवात करू. तर चला आपली उद्याची तयारी चालू आहे. आताच आपल्याकडे आपला गोप्रो आला आहे. डेड कॅट असं म्हणतात. तर कारण नॉईज खूप येतो बाईकवरती. तर बघू आता हे लावून नॉईज येतो की नाही. तर चला आधी मी हे फिट करून घेतो.